काळे सर। यानंतर टाळ्यांच्या गजरात राजासारखं मन मनात सरकार राजा दिलदार आपले दादा। आपल्या सर्वांचे सहकारी आणि इंदापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार, मंत्रिमंडळातील आमचे मंत्री दत्ताभाऊ भरणे, विधिमंडळातील माझे सहकारी आमचे सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, तसंच मुळशी भोर वेल्ह्याचे आमदार शंकरराव मांडेकर, खासदार सुनेत्रा पवार, विश्वासराव देवकाते पाटील, जे दरवर्षी आपल्याला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या आजच्या या त्रिशताब्दी जयंती उत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आग्रहपूर्वक बोलवलं, ते आपल्या सगळ्यांचे सहकारी नाना, तसंच गुलाबरावप्पा देवकाते, बाळासाहेब गावडे पाटील, पृथ्वीराज बाप्पू जाचक, सनी देवकाते, संभाजी होळकर, दत्तोबा येळे, आज आमचे माजी आमदार रुपनवरजी, रामहरी रुपनवरजी, रवी काळे, मदनराव देवकाते, अविनाश गोपणे, विजय गालिंदे, लक्ष्मण गोपणे, उद्धव गावडे, रमेश गोपणे, अली असगर, IPS अभिजित चौधर, दत्तात्रय देवकाते पाटील, नितीन सातव, सतीश देवकाते, नितीन देवकाते, गणेश केसकर, प्रताप पागळे, प्रताप आबा पाटील, किसन तांबे, सचिन सपकळ, मंथन कांबळे, मिलिंद कांबळे, निलेश टिळेकर, शैलेश रासकर, बापूराव सोलनकर, शिवाजी काळे, प्रशांत दराडे, पांडुरंगराव कसरे, राजाभाऊ देवकाते, पोपटराव गावडे, अनेक वेगवेगळ्या भागातून आज ह्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवाच्या निमित्तानं उपस्थित असणारे, आत्ताच आपण ज्यांचा सत्कार केला ते बगा नंबर 4चे कारभारी बाळूमामाचे बाळासाहेब शिंगारे, त्यांच्याबरोबर आलेले सर्व मान्यवर, सर्व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या प्रेमी प्रति आदर असणारे सर्व जमलेले बंधू भगिनी, विनायक मासाळजी, ज्यांचा ज्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला ते सर्व माझे सत्कार मूर्ती, आमच्या लाडक्या बहिणी, तसंच बंधू, पत्रकार मित्र आणि तरुण मित्रांनो, पहिल्यांदा मी बारामती तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने तमाम बारामतीकरांच्या वतीनं हे जे मान्यवर विश्वासराव देवकाते पाटलांच्या विनंतीला मान देऊन आजच्या या त्रिशताब्दी जयंती उत्सवाच्या निमित्तानं इथं हजर झालेले आहेत, बाहेरून इथं आलेले आहेत, त्या सर्व मान्यवरांचं मी बारामतीकरांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांचं अभिनंदन देखील करतो। अहिल्यादेवी विकास प्रतिष्ठान बारामतीद्वारा आयोजित हा दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर हा त्रिशताब्दी जयंती महोत्सव आहे। त्याच्यामध्ये आपण गुणवंत विद्यार्थींचा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी नावलौकिक मिळवलेला आहे त्या मान्यवरांचा सत्कार करत असतो आणि हा मनाचा मोठेपणा विश्वासराव देवकाते पाटील दरवर्षी दाखवतात आणि काम करणाऱ्याला एक प्रेरणा मिळावी, स्फूर्ती मिळावी, त्याच्यातनं त्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्याबद्दल त्याच्या पाठीवर शबासकीची थाप टाकावी आणि त्याच्यातून त्यांनी अजून पुढं यश मिळवावं, हीच त्याच्या पाठीमागची भावना। आणि म्हणून मी सर्व सत्कारमूर्तींचं अभिनंदन करतो, त्यांच्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देतो। काही जण ट्रेनिंगला मसुरीला आहेत, इतर वेगवेगळ्या भागात आहेत, त्याच्यामुळं ते येऊ शकले नाही, परंतु त्यांच्या वतीनं त्यांच्या कुणी ना कुणी नातेवाईकांनी आजचा हा सत्कार स्वीकारलेला आहे। मित्रांनो, मगाशी मी नानाचं भाषण ऐकत होतो, नानांनी सांगितलं की बाबा अशा अशा पद्धतीनं कुठली कामं, नानांनी पहिल्यापासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना त्याला प्राधान्य दिलेलं आहे, त्यामध्ये नेहमी प्रत्येकाला कशी मदत करता येईल याबद्दलचा विचार नानाचा असतो, सनिती परंपरा पुढं चालू ठेवण्याचा प्रयत्न करत असतो। तिसरी पिढी मल्हारीला पण विचारत होतो काय करायचं काय नाही, पुढं काय होणार, मल्हारी सांगत होता पुढं डॉक्टर होणार। अरे म्हणलं तुझ्या
आजोबाचा डॉक्टर नावाचा कुठं संबंध पण नाही आहे आणि सनीचा पण नाही, पण नवीन मुलांच्या मनात इतक्या लहानपणी आपण डॉक्टर होणार ह्याबद्दलची भावना निर्माण होणं ह्याच्यातच सर्व काही आहे, ह्याची पण नोंद आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. मित्रांनो, आज काही कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलत असताना आमचं नाना देवकाते म्हणाले की आपल्या समाजाच्या करता त्यांनी हॉस्टेल बांधलं आहे, त्याच्यामध्ये काही अडचणी आल्या, त्या सोडवण्याचा मनापासूनचा प्रयत्न आमचा चालला आहे सूर्यनगरीच्या परिसरामध्ये. इथं बसणाऱ्यांना अनेकांना माहिती आहे पहिली त्यांची काय परिस्थिती होती. आज त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वानं, त्यांच्या मेहनतीनं त्यांनी शून्यातनं विश्व निर्माण केलेले अनेक मान्यवर समोर पण बसले, स्टेजवर पण बसलेत. त्याच्यामध्ये मी शिवाजीला शिवाच म्हणतो पहिल्यापासून. शिवा काळे पण इथं आहे. शिवा, तुझ्या 2 मुली चांगल्या ठिकाणी गेल्या, तुझं चांगलं चाललेलं आहे. शेवटी आपण सामाजिक बांधिलकी विसरायची नसती, समाजाचं आपण देणं लागतो आणि त्याच्यामुळं नानांनी जे काम हातामध्ये घेतलेलं आहे त्या कामाच्या करता मी सांगतो म्हणून 5 लाख रुपयाची मदत तू त्या ठिकाणी जाहीर कर. उठ जाहीर कर, नाहीतर म्हणून दादा मोकळातच बोलतो. आव्हान केलं मग तर अजून आकडा वाढवेल. ठीक आहे, फुलाची पाकळी त्यांनी दिल्याबद्दल मी आमच्या या प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार मानतो. अहिल्यादेवी विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षाच्या वतीनं देखील मी आभार मानतो. मित्रांनो, आपल्या सर्वांचं आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे, ह्या मौलाना आझाद, ह्या सर्व महामानवांना मी अभिवादन करतो. आणि हे अभिवादन करत असताना तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आपले रामहरी रूपनवर साहेबांनी बऱ्याच गोष्टी जुना काही काळ तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. जगातील सर्वकालीन सर्वश्रेष्ठ आदर्श स्त्री राज्यकर्त्या म्हणून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची यंदा त्रिशतकोत्तर जयंती आपण सगळे साजरी करतोय. आम्ही मधल्या काळामध्ये चौंडीला जिथं राजमातांचा जन्म झाला त्या परिसरामध्ये गेलेलो होतो. तिथं पूर्वी अण्णासाहेब डांगेंनी काही काम हातामध्ये घेतलेलं होतं. त्याला माझ्या परीनं मला जेव्हा जेव्हा निधी देता येईल तो निधी देण्याचा प्रयत्न केला. मी त्यावेळेस तिथं गेल्यावर सगळ्या गोष्टी पाहिल्या. परंतु आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी, मी, दत्तामामा, आम्ही सगळ्या मंत्रिमंडळाने ठरवलं की हे त्रिशताब्दी जयंती महोत्सव आहे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचं. त्यांच्या नावाला साजेस अशा प्रकारचं स्मारक झालं पाहिजे. मग त्याला किती पैसे लागले तरी त्या ठिकाणी हायगाई करायची नाही. आणि मग त्याच्यामध्ये आमचे राम शिंदे साहेब असतील, बाकीचे आमचे सहकारी असतील, मी त्यांना सांगितलं 4-5 चांगल्यातल्या चांगले आर्किटेक्ट जे अशा प्रकारचं उत्तम स्मारक केलेली आहेत अशांना आपण ते काम देऊ आणि त्याच्यात स्पर्धा लावू आणि त्याच्यात जे चांगलं करतील ते आपण त्या ठिकाणी सिलेक्ट करू आणि त्यांच्या स्मृती स्थळाचं जतन करण्याचा निर्णय आम्ही घेतला. आणि त्याला 661 कोटी रुपयाचा निधी आम्ही त्यांच्या चौंडीला जाऊन तिथं कॅबिनेट घेतली. तिथं 681 कोटी, 681 कोटी हा तिथं दिला, जाहीर केला. मी आज तुम्हाला सांगतो, ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सांगतो, उद्याच्याला ते काम पूर्ण होत असताना शेवटी जरी 200-300 कोटी रुपये अधिकचे लागले तरी राज्याचा अर्थमंत्री म्हणून
मी त्याच्यामध्ये कुठं तसूभर देखील कमी पडणार नाही, हा शब्द देखील मी महाराष्ट्राला देतो. मित्रांनो, एकंदरीतच आपण ही जयंती साजरी करतोय. पुण्यश्लोक अहिल्यादेवींना त्यांच्या अलौकिक लोककार्यातून, प्रगत पुरोगामी सुधारणावादी विचारातून राज्यकारभार त्यांनी आदर्श निर्माण केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्याला, त्यांच्या विचारांचा वारसा राज्यातलं महायुतीचं सरकार आम्ही सगळेजण सक्षमपणे आणि यशस्वीपणे पुढं घेऊन जातोय. त्यांच्या स्मरणार्थ चौंडीला जन्मस्थान असलेल्या नगर जिल्ह्याचं नाव आम्ही अहिल्यानगर हे देखील करण्याचा निर्णय घेतला आणि तशा पद्धतीनं आदेश पण काढला. बारामतीचं आमचं शासकीय रुग्णालय 1000 कोटी रुपयाचं रुग्णालय. मी बारामतीकरांच्या करता, आजूबाजूच्या जनतेच्या करता, त्यांचं आरोग्य उत्तम राहण्याच्या करता आणि आपल्या गोरगरिबांची मेरिटची मुलं-मुली डॉक्टर व्हावीत ह्याकरता 1000 कोटी रुपयाचं आपण शासकीय रुग्णालय इथं काढलं. त्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव देण्यात आलं. याचा आम्हाला सगळ्यांना मनस्वी आनंद आणि सार्थ अभिमान आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या कार्याचं स्मरण करत असताना त्यांनी त्या काळात दाखवलेली दूरची दृष्टी, घेतलेले निर्णय, केलेलं कार्य आजच्या राज्यकर्त्यांच्यासाठी देखील मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे. तुम्ही पहा, अशा त्या पुण्यश्लोक राजमाता होऊन गेल्या की त्यांनी फक्त आपल्या परिसरामध्ये विकास केला नाही. आम्ही हे सगळं करत असताना आम्ही हाही विचार केला आहे, जिथं राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी त्या काळामध्ये बारव केलेले आहेत, विहिरी बांधलेल्या आहेत, मंदिरं त्यांनी उभी केलेली आहेत, देशामध्ये केलेली आहेत. देशातलं मी सांगत नाही, पण महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी केलं आहे त्याचं जसंच्या तसं संवर्धन करण्याचं काम हाही निर्णय आमच्या महायुतीच्या सरकारने घेतलेला आहे आणि त्यालाही आम्ही मागं लागून किती दूरची दृष्टी होती ह्याचा विचार आपण सर्व सहकारी मित्रांनी केला पाहिजे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा झेंडा डौलाने फडकत ठेवला. आपल्या धैर्य, शौर्य, त्याग, पराक्रमाच्या बळावर महाराष्ट्राचा मान, सन्मान, स्वाभिमान उंचवण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा ह्या सगळ्या राज्यांच्या सीमा ओलांडून रस्ते, पूल, विहिरी, घाट, मंदिरं, धर्मशाळा, त्याच्यामध्ये 5 शाळा, आश्रयशाळा त्यांनी बांधल्या. पाणपोया त्यांनी त्या ठिकाणी उभारल्या. प्रशासन, महसूल आणि न्यायव्यवस्थेत सुधारणा त्यांनी केल्या. जाचक कायदे त्यांनी त्या काळामध्ये रद्द करून जनहिताचे कायदे त्यांनी केले. राजमाता अहिल्यादेवी होळकर ह्या खऱ्या अर्थाने पुण्यश्लोक होत्या, ज्याचा उल्लेख आमच्या रामहरी रूपनवर साहेबांनी केलेला आहे. त्यांच्या एकंदरीतच आपण जर पाहिलं, त्यांच्या कार्यकर्तृत्वाला जात, धर्म, प्रांत, राज्यांच्या सीमांची मर्यादा नव्हती. आपल्या राज्याची सीमा ओलांडून त्यांनी लोकहिताची कामं केली. आपलं नाशिक घ्या, जेजुरी घ्या, पंढरपूर घ्या, चौंडी घ्या, अशा अनेक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मंदिरं बांधलेली आहे. आपण सगळेजण पाहतोय, अनुभवतोय, जाऊन दर्शन घेतोय, तिथं नतमस्तक होतोय. औंढा नागनाथाजवळ अनेक मंदिरांचा त्यांनी जीर्णोद्धार केला. अनेक नद्यांवर त्यांनी घाट बांधले. त्यांच्या लोकोपयोगी कार्याचा, प्रगत पुरोगामी सुधारणावादी विचारांचा वारसा हा पुढं नेत असताना राज्यातलं महायुतीचं सरकार हे निश्चितपणे आम्ही तिथं कुठं कमी पडत नाही आहे. तिथं त्या बैठकीमध्ये देखील तुम्ही पाहिलं असेल, अनेक क्रांतिकारी निर्णय आम्ही त्यांच्या जन्मस्थळी जाऊन चौंडीला घेतलेले आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे लोककार्याची ओळख ही आता नव्या पिढीला देखील होण्यासाठी त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती मराठीसह इतर भाषांच्यामध्ये, आम्हाला फक्त ते मराठीत करायचं नाही, महत्त्वाच्या आपल्या 14 ज्या भाषा आहेत त्या 14च्या 14 भाषामध्ये आम्ही त्या भाषामध्ये त्यांचा चित्रपट प्रदर्शित करून दूरदर्शन OTT
माध्यमांच्या द्वारे जागतिक स्तरावर करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। ह्या पद्धतीनं आम्ही सगळेजण पुढे चाललो आहे। आत्ता आमच्या लाडक्या बहिणींचा पण सत्कार नानांनी त्या बाबतीमध्ये केला आहे। महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान आणि आदिशक्ती पुरस्कार योजना ही आता आम्ही सुरू करतोय। यातून महिलांचा आरोग्याचा प्रश्न संवेदनशील सोडवण्यासह कुपोषण, बालमृत्यू, माता मृत्यूचं प्रमाण कमी कसं करता येईल, मुलींच्या मध्ये शिक्षणाचं प्रमाण आपल्याला वाढवता कसं येईल, लैंगिक आणि शारीरिक अत्याचाराला आपल्याला प्रतिबंध कसा घालता येईल, पंचायत राज पद्धतीमध्ये महिलांच्या नेतृत्वाचा सहभाग हा आपल्याला कसा वाढवता येईल, महिलांना आर्थिक सक्षम कसं करता येईल, अशी अनेक उद्दिष्ट साध्य करण्याचा मानस आमच्या महायुतीच्या सरकारचा आहे। अहिल्यानगरमध्ये 485 कोटी रुपये खर्च करून 100 विद्यार्थी क्षमतेचं नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसंच 430 खाटांचं क्षमतेचं रुग्णालय आम्ही उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने त्या अहिल्यानगरमध्ये ते उभं राहिलं पाहिजे अशा पद्धतीचं काम आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे। खूप काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, बोलण्यासारख्या आहेत। आज इथं केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग ह्याच्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अनेक आमची मुलं मुली यांच्यासह 10वी 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला आहे। या सर्वांचं मी अभूतपूर्व यशाबद्दल अभिनंदन करतो, त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। MPSC UPSC परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना देखील प्रशासकीय सेवेत काम करताना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजनांचे लाभ कसे पोचतील, त्यांचं जीवनमान कसं उंचावता येईल त्या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न करावा असं आव्हान देखील मी या निमित्तानं करतो। नाना, तुझा कुठलाही कार्यक्रम असला तर तो कार्यक्रम नेहमी दिमागदार असतो। आपण पालखी गेल्यानंतर आपल्या बारामतीहून संत तुकाराम महाराजांची हा कार्यक्रम घ्यायचो, परंतु यावेळेस आवर्जून आपण हा कार्यक्रम आधी घेतला। गेल्या कार्यक्रमामध्ये काय अडचण आली त्याचा पण ओहापोह नानांनी या बाबतीमध्ये केलेला आहे। एकंदरीतच आपल्याला खूप काही पुढं घेऊन जायचं आहे अशा पद्धतीनं मला आपल्याला सांगायचं आहे। मला तरुणींना सांगायचं आहे, जीवनात मित्र सगळ्यात महत्त्वाचे असतात, मैत्रिणी महत्त्वाच्या असतात। मित्रमैत्रिणींना निवडताना सर्वांनी काळजी घ्या। तुमचं यशस्वी होण्याकरता किंवा तुम्हाला बर्बाद होण्यासाठी मित्रांची भूमिका फार महत्त्वाची असते। त्यामुळं चांगले मित्र निवडा। या वयात अनेक प्रलोभनं आपल्याला खुणावत असतात, त्यांना आपण चटकन बळी पडतो। तरुण वयामध्ये व्यसन हे त्यापैकी एक आहे। त्याच्यामुळे सिगारेट, दारू, तंबाखू, अंमली पदार्थांच्या सारख्या वाईट व्यसनापासून आपण दूर राहा। त्यामुळं रोग आजार हे टाळतील। ते टाळण्यासाठी आरोग्याची काळजी सर्वांनी घ्यावी। नियमितपणे व्यायाम करा, भरपूर खेळा, आवडणारे छंद जोपासा। मन आणि शरीर सदृढ निरोगी करण्यासाठी मेहनत करा। या वयामध्ये कमावलेलं शरीर तुमचं व्यक्तिमत्व आकर्षण तर करतंच, परंतु अनेक रोगांच्यापासून तुम्हाला दूर देखील ठेवतं। तेव्हा नीट राहा, फिट राहा। आपल्याला मिळालेलं जीवन हे देवानी आपल्या आईबापांनी दिलेली देणगी आहे फार मोठी। ही संधी एकदाच मिळते, पुनर्जन्म असतो की नसतो हे कुणालाच माहिती नाही आहे। आणि त्यामुळे आपल्याला मिळालेलं हे जीवन चांगल्या पद्धतीनं जगण्याचा, जीवनात आनंदी राहण्याचा आपण नेहमी प्रयत्न करत राहा। तुम्ही जगत असलेलं बालपणाचं, विद्यार्थी दशेचा, तरुणपणाचा काळ उमेदीचा काळ असतो। आयुष्यातील सगळ्यात सुंदर आनंदाचा महत्त्वाचा हा काळ असतो। हे वेळ निघून गेल्यावर कळतं तुमच्यासाठी हीच वेळ महत्त्वाची असते। स्वतःच्या कुटुंबासाठी, आईवडिलांच्यासाठी, देशासाठी मोठं काम करण्याचं स्वप्न बघा। ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करा। जीवनामध्ये ठरवलेले ध्येय तुम्ही सगळेजण निश्चितपणे गाठाल अशा प्रकारची खात्री आणि विश्वास मी आजच्या
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. आपण सगळे चांगले विद्यार्थिनी व्हा. तुमच्या शाळेचं, शिक्षकांचं, पालकांचं नाव मोठं करा आणि पुढं भारत देशाचे, महाराष्ट्राचे एक कणखर अशा प्रकारचं नागरिक बनण्याचा प्रयत्न करा. लोकांनी तुमच्याकडं अतिशय आपलेपणाने, तुमच्याकडं अतिशय चांगलेपणाने पाहिलं गेलं पाहिजे. अशाच पद्धतीचं काम भाविक पिढीकडनं व्हावं, हीच खऱ्या अर्थाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राजमाता यांना आपण 300व्या जयंतीच्या निमित्तानं काहीतरी त्यांचा विचार ऐकण्याचा प्रयत्न आपण केला. आम्ही सगळेजण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं पुढं चाललेलो आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड 12 बलुतेदारांना जातीला बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. कधी जातीभेद केला नाही, कधी धर्मभेद केला नाही. त्यांच्या इतिहास जर पाहिला तर सगळे लोकांचे सहकार्य, मावळ्यांचं सहकार्य घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि तोच वारसा पुढं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी पुढं नेण्याचं काम त्या ठिकाणी केलं. बारामतीचा शिवराज कुंडलकर हा आंतरराष्ट्रीय पातळीवर थायलंड येथे जातोय, त्यालाही मी मनापासून शुभेच्छा देतो, त्याचंही मी मनापासून कौतुक करतो. आता क्रीडा खातं आपल्याच दत्तामामा भरणेंच्याकडे, त्याच्यामुळे क्रीडा खात्यामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये माझ्या महाराष्ट्रातला ज्याच्यामध्ये नैपुण्य आहे, ज्याच्यामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीनं नाव मिळवण्याची क्षमता आहे, अशा सर्वांना आम्ही प्रोत्साहन देण्याचं काम दत्तामामा भरणेंच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली आजही करतोय, उद्याही करत राहू. पुन्हा एकदा नाना, तुम्ही ज्या कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हा दिमागदार कार्यक्रम पार पाडण्याच्या करता ज्यांनी इथं प्रतिसाद दिला, सहकार्य केलं, त्या सर्वांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार. धन्यवाद दादा. सर्व समाज बांधवांना माझी नम्रतेची विनंती, कृपया आपण सगळ्यांनी